लवकर येई भेटी सकळासी दी। नाचत आले गणपती, नाचत आले गणपती, पायी घागऱ्या वाजती। अंगी शेंदुराची ओटी, अंगी शेंदुराची ओटी, केशर कस्तुरी ललाटी। नाचत आले गणपती, पायी घागऱ्या वाजते। तुका म्हणे पाहे पाहे, तुका म्हणे पाहे पाहे, विठ्ठल गणपती तुझा नाही। नाचत आले गणपती, पायी घागऱ्या वाजते। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा, मज जावाव्या सुभटा। वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी। महायोग पीठे तटीवे, माराचामरम पुंडरीकाय दातुं मुनिं। समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाचे मुखे सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशो, सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थो धनुर्धरा, तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नित्यमतिर्म। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। मस्तक हे पायावरी, 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 मस्तक हे पायावरी। यावर करे संतांचा, 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 यावर करे संतांचा।
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गणराया लवकर येई भेटी सकळासी देई नाचत आले गणपती पायी घागऱ्या वाजती स्वीकर्ता आपण अभंग वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आपण स्वीकर्ता घेतलाय करू एक तासभर भगवान परमात्म्याची सेवा विठ्ठला आरती गणेश मंडळ वडजाई सर्वांच्या सहकार्यानं कारण हा खेळ नव्हे एकल्याचा आणि त्यातली त्यात कीर्तन म्हणल्यावर तर मग हे सगळं वैभव लागत असतं सर्व परमार्थ प्रेमी मंडळी भोकर हरिभक्त परायण निवृत्ती रंभाजी मते पाटील यांच्या वस्तीवर हा गणेशोत्सवाच्या पर्व काळामध्ये हा सेवेचा योग तसं इथं फार मोठा अधिष्ठान अखंड यज्ञ चालू आहे तिथं फार मोठा अधिष्ठान जवळच्या मंडळीला बी एक सत्संग घडावा म्हणून हे सर्व तरुण मंडळी तळमळ यांची प्रदीप महाराज योगेश महाराज या मंडळीने काही उद्देश सत्संग घडावा बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिन सुलभ न होई आज काय कार्यक्रमाला एवढे रथी महाराज मंडळी म्हटल्यानंतर काय पाहिजे नाही का गायनाचार्य मंडळी विनेकरी बाबा आमचे चिंचपूरवरून आलेले गायनाचार्य शिवाजी महाराज तांबे सुदाम महाराज चौधरी पटारे महाराजांचं काय नाव कारेगाववरून परमार्थ प्रेमी मंडळी सर्व टाळकरी वैष्णव मंडळी आलेच गणपती बाप्पाच्या सेवेकरता सर्वच टाळकरी मंडळी आपले गायनाचार्य महाराज बाजाठाणवरच्या हा ते असं पाहिल्यासारखं वाटतंय सर्वांच्या सहकार्यानं आपले मृदंगाचार्य किरण महाराज हार्मोनियम वादक सर्वांच्या सहकार्यानं सुंदर असं वातावरण आहे पर्व काळ फार मोठा आहे पर्व काळात केलेल्या सेवेची फलप्राप्ती जास्त असते इतर वेळेस केलेली सेवा आणि पर्व काळात केलेल्या सेवेची फलप्राप्ती कशी असते ही काही मंडळी पहा ज्या वेळेस ग्रहण असतं त्यावेळेस ते मंत्र उजळतात वगैरे त्यांचा काय जो विधी असेल त्याच वेळेस का करतात म्हणजे हे मंडळी सुद्धा ह्या काळाचा सदुपयोग करतात तसा फार मोठा गणेशोत्सवाचा पर्व काळामध्ये सेवा घडती सर्व मंडळी काहींचे नावं आपल्याला माहिती नसतील सर्वांच्या सहकार्यानं चाललेला हा कलियुगामध्ये याला नाम जप यज्ञ म्हटलंय बाकीचे सगळे यज्ञ महाराज याच्या खाली सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी तारा तेज संपत्ती म्हटलंय जोपर्यंत सूर्य बाबा निघत नाही तोपर्यंत ताऱ्यांचं आहे तो निघाल्यावर तारे राहतात का म्हणजे बाकीचे सगळे यज्ञ याच्या खाली ज्ञानी यज्ञाच्या हा कलियुगामध्ये नाम जप यज्ञ सगळ्या संतांनी सांगितलं कारण यांना भगवंताचं दर्शन होतं भगवंताची भेट नारायण द्यायला भेट
जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. हे काही सामान्य नाही. तुका अशी तू अभंग तेने नारायण दिल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन. म्हणून तेवढे लांबून मंडळी आले. सुरेगाव कुठं त्यांना कळालं, सुरेगावरून बंटी महाराज आले, चिंचपूरवरून आमचे काका पाहुणे आलेत, घोरपडे पाहुणे, सर लांबून मंडळी, परमार्थ प्रेमी मंडळी, जगदाळे बाबा. कारण कलियुगामध्ये बाकीचे साधनं माऊलींना थोडी घटना बदलवली बरं का. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. अहो इथं तासभर येणंच इतकं मुश्किल आहे ग्रस्तीला. कधी आपण योग करणारे, जप करणारे, तप अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. भक्ती पंत बहु सोपा. कलियुगामध्ये थोडी घटना बदलवली. घटना बदलवण्याचा अधिकार बहुमत लागत असतं. असेंब्लीत सुद्धा जर काही कायदे बदलायचे ठरले तर माऊलीला पूर्ण बहुमत होतं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. माऊलीनं घटना बदलवली. कलियुगामध्ये आयुष्य कमी, अल्प आयुष्य, मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा आधी. कलियुगाचा महिमा आहे. कलियुगामध्ये नामस्मरणाना जीव कृतार्थ होतो. संतांचा अनुभव आहे, सगळ्या संतांचा. संत तेची संत नेनती टाना टोना, एका नामस्मरणा वाचवली. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं जीवनचरित्र जर पाहिलं ना, ते सांगतात कलियुगामध्ये नाम साधन सोडून जर कोणी काही सांगत असेल, नाही म्हणले, प्रमाण नाही त्याला. सगळे संत आतापर्यंत जेवढे संत महापुरुष आले त्यांनी कलियुगामध्ये परमार्थ आपल्याला सोपा करून दिला. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता विठाला 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 यज्ञ तर निवड एका अंगाने पूर्ण नाही होत. त्याला जोड महाप्रसाद आहे. म्हणजे हा पूर्ण यज्ञ होतोय. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून भगवान गणपती रायाचं स्तवन करतात. तसं पाहिलं तर महाराज पांडुरंगाची भक्त आहे हे आपल्याला असं वाटतंय. पण साधूच्या ठिकाणी द्वैत नाही, अद्वैत कुसरी विरळा जाणे. हा जो अभंग आहे महाराजांचा ज्ञानोत्तर भक्तीमधला आहे. अद्वैत बोधावर प्राप्त झालेले महाराजांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली, जशी नामदेवरायांना झाली. लाजले गे मायाता कौना ओवाळू, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. किंवा नरहरी सोनारामच्या ठिकाणी थोडा भेद होता ना. भगवान शंकराची काय सेवा करत होते आणि पांडुरंगाच्या दरबारात जात नव्हते. भगवंताला असं वाटलं भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. अरे हा काय म्हणले एकनिष्ठ आहे, पण एका अंगाचं भजन करतो आणि एका अंगाचा तिरस्कार करतो. शेवटी भगवंताला काहीतरी युक्ती प्रयुक्तानं त्यांचा भेद काढावा लागला. आणि जोपर्यंत आपल्या अंतकरणातला भेद जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला परम शांती प्राप्त होऊ शकत नाही. हरे हरा
आपल्यामध्ये भेद आहे, ते नाही भांडत, ते एकत्र आहे, एक त्यांचा विचार आहे. आपल्याला असं वाटतं ही साईबाबाची भक्त वेगळी, रामाचे वेगळे, ही जगदंबा मातेचे नवरात्रामध्ये श्रावण महिना आला का असं आपल्याला वाटतं. आपल्या ठिकाणी हा भ्रम आहे. पण जगद्गुरु तुकोबरायांची जर सिद्ध अवस्थेला गेल्यानंतर प्रचिती पाहिली ना, विष्णुमय जग, त्यांना जग कसं दिसतंय हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतीती महत्वाची, हा हे निवळ बोलायचा विषय नाही. ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तुझी. त्याला कुठं ठेवलंय? ज्ञानी आत्मा माझा तया ते मी माथा मुकुट करी. कोणाला? ज्याचा विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम. विष्णुमय जग ज्याचा प्रचिती अशी आहे, तिथं भेद नाही. भेदा भेद भ्रम कसा आहे? अमंगळ आहे. साधूच्या ठिकाणी द्वैताची झाडणी, गुरु विनत. अहो व्यवहारात भेद चालत नाही, परमार्थात कसा काय भेद चालत? आणि भेद काढण्याकरता तर परमार्थ आहे. एका गावामध्ये दोघ जण भाऊ होते. इतका विचार, बऱ्याच मंडळींनी प्रयत्न केले घर फोडण्याचा, पण विचार एक होता. जरी भाऊ दोन होते पण विचार एक, विचाराला महत्व असतं. पण एक दिवसाचा प्रसंग आहे. मोठे भाऊ असे शेताला तुमच्यासारखा असा सगळा बागेत एरिया आणि घरका देऊन आले आणि येताना एक ऊस घेऊन आले. असे आले दोघा भावांचे दोन असे सारखे छोटी छोटी मुलं होती. दादा आले दादा आले असं ऊस मोडला. दोन्ही हातात दोन, उजव्या हातामध्ये बुडखाचा ऊस आणि ह्या हातामध्ये शेंड्याचा ऊस. पण मुलं येताना उजव्या हाताला भावाचा पोरगा आला ना. आता काय करायचं? आता बुडखाचा ऊस, भावाचा पोरगा आला. फक्त हात असे केले, हात काय केले? असे केले. गोकुळासारखं घर होतं बरं का. लहान भावानं तिकून पाहिलं फक्त. संध्याकाळी जेवण वगैरे झाले, बसले. म्हणले दादा बस, म्हणले आता इतक्या दिवस आपण आनंदात राहिलो, उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी एका चुलीच्या दोन चुली झाल्या. विठ्ठला विठ्ठला तात्पर्य व्यवहारात जर भेदाना आपल्या जीवनात असं होतं तर परमार्थात भेद कसा चालन? आपल्याला असं वाटतं हा पंथ वेगळा, तो संप्रदाय. काय नाही, एक तत्व नाम दृढ. कोणती गाडी असू द्या, स्टँडवरच येईल ना ती पंढरपूरच्या. एसटी दुसरीकडे कुठं जाईल का? श्रामपूर सोडला का सगळे आश्रमच आहे ना. काय फार ही पवित्र, म्हणजे कारण हरिभक्त कुठेही जन्माला येत नसतात. ही भूमी इतकी पवित्र आहे ना तुमच्यावाली. सोडलं का सगळे आश्रम पार देवगड पर्यंत पवित्र. म्हणजे हे व्हायब्रेशन वातावरण पवित्र, सारखं नामस्मरण चालू आहे. महाराजांचा आश्रम, हरिभक्त परायण गुरुवारी कांगुणे महाराजांचा आश्रम, मानव आश्रम, सगळं असं त्या परमार्थाच्या चिंतनानं बॅटऱ्या चार्ज होत असतात. त्याच्याकरताच सत्ता असतो, त्याच्याकरताच आपलं अंतःकरण शुद्ध होत असतं. म्हणून कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलं, सगळ्यांना करता येईल. इथं काय असं नाही कीर्तनाला फक्त अमक कुपन पाहिजे, तमक पाहिजे, कोणी नाही. यारे यारे लहान थोर या
म्हटलंय, राम म्हटलंय, त्याच तत्वाला गणपती म्हटलंय. त्याच तत्वाला अनादि निर्गुण प्रगटले भवानी. बाबाने सांगितलं ना, सबका मालिक एक, तो तत्व एक. एखादी माता माऊली गणेश खिंडीला सप्त्याला रोज जाती, रोज साडी बदली, ती रोज नवी साडी. मग ती बदलली का साडी बदलली? ती नाही बदलली, वेडा फसन. पण जो भक्त आहे, ज्याला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली, अवताराच्या राशी, तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित. त्याला तत्वज्ञान प्राप्त झालंय ब्रह्मनिष्ठ महात्म्याच्या मुखातून. त्याला माहिती, हा जरी याला तत्वाला गणपती म्हणलं, पण हा माझा पांडुरंगच, हा माझा राम आहे, हा माझा कृष्ण आहे. असे जगद्गुरु तुकोबराय, अद्वैत बोधावर गेलेले तुकोबराय आज. कारण जोपर्यंत आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही, भगवंताची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत हा जीव कृतार्थ होत नाही. आपल्याला प्रत्येकाला सुखाची गरज आहे. सुख करता दुःख हरता आपण म्हणतोय रोज, पण खरं सुख हरिभक्त परायण अंबादास महाराज आले, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठला आज खरी बाबांची इथं दिवाळी, मते बाबांची इथं दिवाळी. आज एवढी संत मंडळी आवड, इतकं सोपं नाहीये. एक प्रेम आहे हा. हे मंडळी एक गुण्या गोविंदानं धर्माचं कार्य करतात. ही सगळी मंडळी, त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, प्रेमानं आलेली मंडळी सगळी. यांची सेवा म्हणजे अनपेक्ष सेवा आहे, नाही का? अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गत व्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिया. विठ्ठला विठ्ठला आणि आपलं धर्मशास्त्र सांगतंय, जर आपली निष्काम भगवंताची सेवा घडली ना, तरच भगवान परमात्मा मग त्या भक्ताचा फार दास्यत्व करत असतो. काय करत नाही भक्त, काही करत असतो, नाही का? म्हणून हे सर्व मंडळी एकत्र येऊन धर्माचं सुंदर असं कार्य करतात. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहे, पण त्यांच्या ठिकाणी द्वैत नाही. जरी उपासना अनेक सांगितल्या असतील, तरी माऊलींना सगळे एकत्र झेंड्याखाली आणले, म्हणले आता सगळ्या चुली बंद करा आणि एका चुलीवर म्हणले, नाही का? म्हणून या संतांचं कार्य असतं. हे वैकुंठातून येतात, आपल्याला वेळोवेळी जाग करतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, धन दारा पुत्र जन. आपला विषय असा आहे, जोपर्यंत आपल्याला भगवत दर्शन होत नाही, जोपर्यंत आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होत नाही. आता हे 10 दिवस गेले, 11 दिवस गेले, बुडाले गणपती. पण आतला गणपती पाहायचा आहे आपल्याला. कारण कोणत्याही कार्याच्या आरंभी गणपतीचं स्तवन केल्याशिवाय शास्त्रकार सुद्धा राहिले नाही. तुम्ही लग्न काढा, पहिलं गणपतीचं पूजन, कोणतंही कार्य घ्या, कारण तो गणपतीला मान दिलेला आहे भगवान शंकरांना आणि पार्वती मातेना. पुराणातले दाखले आपल्याला माहिती आहे, कार्तिक स्वामींचं आणि गणपती बाप्पाचं ज्यावेळेस श्रेष्ठ कोण. आता यांचं वाहन म्हणजे उंदीर, त्या बाबाचं वाहन मोठं मयूर. आणि मग ते निघाले. गणपती बाप्पाने म्हटले, मातृदेवो भव पितृ सकळ तीर्थाची या धुरे, जे का माता पितरे तयाच्या सेवे शरीर लोन की. जे आई वडिलांना एक प्रदक्षिणा घातली, ती पृथ्वी प्रदक्षिणा झाली. सगळ्या श्रेष्ठ ठरले, म्हणून त्यांना पूजेचा अग्रमान. विठ्ठला विठ्ठला तुकोबराय आज गणपती बाप्पाची प्राप्ती व्हावी, गणपतीनं सर्वांना दर्शन द्यावं म्हणून गणपतीला प्रथम चरणात आवाहन करतात. गणराया लवकर ये, गणराया लवकर ये, गणराया लवकर ये, गणराया लवकर ये, गणराया लवकर ये.
सकाळशी देई का एकट्याला देई? काय साधूचं अंतःकरण व्यापक असतं. आपल्याला असं वाटतं का आपल्याला जो भाव डाळिंबाला भेटावा तो सगळ्यांना भेटावा? नाही ना. आपला मुलगा कलेक्टर व्हावा, डॉक्टर व्हावा, तसा एखाद्या आपल्या शेजारचा गरीबाचा मुलगा बी IPS अधिकारी व्हावा असं आपलं अंतःकरण आहे? नाही ना महाराज. कुठं साधूचं अंतःकरण, कुठं आपलं अंतःकरण? आईशी कळवळ्याची जाती करी लाभाल. जगतामध्ये अशी उपमाच नाही सापडली हो त्यांना, फक्त एक आईची उपमा द्यायला सापडली. काय व्यापक आहे. पसायदान पहा माऊलीचं. एकट्या करता मागितलं? नाही नाही. साधूचं मागणं हे भाविक सगळ्या जगाकरता साधू मागत असतो. कारण साधूच्या ठिकाणी भेद नाही. आई सुद्धा मुलावर प्रेम करते. आणि अंगणवाडीमध्ये बरेचशी मुलं असतात. त्या अंगणवाडीच्या ज्या शिक्षक असतात सिस्टीमवाले, त्यांच्यावाला सगळ्यांवर सारखं प्रेम आहे का? जसं आपल्या मुलावर जेवढं प्रेम आहे त्या सगळ्या मुलांवर आहे का? नाही ना. नाही महाराज. आपल्या ठिकाणी मोह आहे, ममता आहे, लोभ आहे. साधूच्या ठिकाणी महाराज सांगतात, गणपतीचं आवाहन करतात, पण भेटी सकळ अशी दे. वाटतंय साधूला का जीवाचं कल्याण व्हावं. दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. कारण हा मनुष्य देह भगवंतांना खास भगवंताच्या दर्शनाकरता दिलाय. शरीर उत्तम चांगले परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती. वापरलं तर चुकीच्या दृष्टीनं वापरलं तर विरुद्ध बाजूला. तासभर कीर्तनाला आलं, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. हे शरीर जर रोडला गेलं तर इकडे झाली कमी. जसं वापरसन तसं आहे. शरीर जर चांगल्या मार्गाला वापरलं तर ते दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडशील नारायण. काय हे सगळं कशा करता दिलंय? वाचेचं तप व्हावं, शरीराचं तप व्हावं, साधू संतांची सेवा घडावी, भगवंताची सेवा घडावी, आई वडिलांची सेवा घडावी, जनता जनार्दनाची सेवा घडावी. म्हणून महाराज व्यापक दृष्टीनं म्हणतात, गणराया लवकर यावे, भेटी सकळाशी देवी. कारण जोपर्यंत आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला विसावा नाही. खुंटलिया धावा तृष्णीची आ. आपल्याला जो हा भवरोग प्रत्येकाच्या पाठीमागं लागलाय, जन्माला येणं मरणं, माऊली सांगतात ती फक्त येण्याची शरीरे. शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे
चिरा पडे विठ्ठला विठ्ठला जगात असं एकही क्षेत्र नाही का आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं व्हावं, आपली खुर्ची दुसऱ्याला द्यावं असं इकडं नाही वाटत. पण संतांचं जीवन पाहिलं तर जगतामध्ये एक असं उदाहरण आहे, साधूला असं वाटतं शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा. विवेकानंदांचं एवढं वैभव वाढल्यानंतर रामकृष्ण परमहंसाला समाधान वाटलं. का? अरे नाव कोणाचं नाही का, बेटा कोणाचा आहे म्हणजे. पण इकडं बाहेर जर असं वाटतं का आपली खुर्ची कोणाला भेटावी म्हणून, राजकारण असं समाजकारण आपल्या खाली असावं असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून साधूचं अंतकरण तिळ तिळ तुटत आहे. सगळ्या जगाचं कल्याण व्हावं करता जगाच्या कष्टविती का पुष्टविती, कष्टविती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. साधूचं साधूला शरीराची गरजच काय, वैकुंठातून आलेली मंडळी असतात, त्यांना काही इच्छा असते का काय असतं आपल्यासारखं, स्वइच्छेना येतात जगाच्या कल्याणाकरता. जगाच्या कल्याणाकरता हे शरीर वापरतात म्हणून त्यांची कीर्ती अजरामर आहे. आजही संतांचं जिकडं तिकडं माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या. आपला का सोहळा नाही होत? हे शरीर तिने कशा करता वापरलं, आपण कशा करता वापरलं. त्यांनी हे शरीर जगाच्या कल्याणा म्हणून त्यांचा सोहळा आहे. जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणो नये धनंजया जया परे. महाराजाचं गणपती बाप्पानं ऐकलं आणि गणपती बाप्पा आले, पण कसे आले हे दुसऱ्या चरणात सांगितलं. नाचत आले गणपती, नाचत आले गणपती, नाचत नाचती नो नाचतात पण कुठेही नाही नाचत ते, नाही का. शहरामध्ये तिकडे तिकडे धडाका चालू आहे, पण महाराज म्हणतात गणपती नाचत आले. ते नाचतात पण कीर्तनात स्वतः पांडुरंग सुद्धा नाचतो. यार यार या नाचू प्रेमानंद, यार यार या नाचू प्रेमानंद, यार यार नाचू प्रेमानंद, यार यार नाचू प्रेमानंद. यार यार
नशा पण 1.5 दमडीच्या भागवतामध्ये सांगितलं मोले मदिरा. काय किंमत आहे तिची? ती जर रस्ता पुरत नाही त्याला विधी अवस्थेत गेल्यावर तो काय चालवते रोडना पण हे पाहतो ना. मग ह्या बोधाची या भुली म्हणले हा जर चढला तर म्हणले असं घडत असतं का? नामदेवाच्या कीर्तनात घडलं असं. नामदेवाच्या कीर्तनामध्ये स्वतः पांडुरंग परमात्मा नाचतोय. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला. अरे तो बाबा एक तर मूळ विधीचे आणि या कीर्तन म्हटल्यानंतर तिथं काय पाहिजे नाही का? जे भगवान परमात्मा संत कुठेही नाचत नाही. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. संत सुद्धा नाचतात हरिपाठात. तुम्ही दिंडीमध्ये पहा वारीचं सगळ्यात मोठं वैभव असेल तर भजन आहे. हो म्हातारी माणसं नाचतात. त्या काय ते नशाच काहीतरी वेगळी असते. तिथं थकवा नाही काय नाही. कोण नसते भजनाच्या नादामध्ये. असो ऐसा कोठे आठवची नाही. दिहीची विधी ही भोगू दशा. सोपवर नाम सांगितले सुखी म्हटले ते महाराज. भजनांना तर आनंद भेटन. पुढे झेंड्यावाले असतात ना त्या भजनाच्या नादात नुसते नाचतात. त्यांना काही भजन येत नाही काही नाही. ताल नाही सूर नसतो. पण ते सुद्धा म्हणते दिंडीत लय आनंद असतो. त्यांना तो आनंद कसा प्राप्त झाला महाराज? त्यांना सगळ्याचा विसर पडला. घराचा दाराचा शरीराचा सुद्धा विसर पडला. आणि जोपर्यंत शरीराचा विसर पडत नाही ना तोपर्यंत समाधीचा आनंद भेटत नाही. देवाता ऐसा करी उपकार. देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा. भजन करता करता स्वतःला विसरावं. मीराबाई सामान्य नाही. सामान्य नास्ती याच्यात काय नवले. एक राजाची कन्या आहे ती. बरं तो काय 5 वर्षाचा राजा नाही. इथं 5 वर्षे सुद्धा गॅरंटी नाही. कधी घरी येईन रात्रीतून सांगता येत नाही. असा सार्वभौम राजाची मीराबाई कन्या घुंगर बांधून नाचत. बघा घुंगर बांधून राहणार रे. बघा घुंगर
कसं घडलं. आईशी लागी लगन, आतमध्ये लगन लागलं तिच्यावर, आतमधलं बाहेरचं नाही. बाहेरचं एक वेळाला नाही झालं तरी काय फरक पडत नाही. भगवंताचं दर्शन तिला आतमध्ये झालं, साक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार झाला. गणपती बाप्पाचं तिला आतमध्ये दर्शन झालं. सगळ्यात महत्वाचं आहे आत्मदर्शन. ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाणे लागी. लग्नाला आलेली तरुण मुलगी घुंगरं बांधून नाचती. काय आई वडिलांना वाटत असं. बाहेरच्यानी त्रास तर दिला, पण घरचे सुद्धा. त्या काळामध्ये मीराबाईंना रामानंदांना एक पत्र दिलं काशीला. त्या काळात रामानंद म्हणजे ते जसं म्हणून तसं घडत होते. कबीर त्या काळात मोठमोठ्या संतांचे गुरु तेच रामानंद. त्या काळात कोर्ट होतं. मीराबाईंना एक पत्र दिलं त्या काळामध्ये. रामानंदाला म्हणले, महाराज माझा परमार्थ पवित्र आहे म्हणले. गीता भागवत वाचूंगी. ह्या जगतामध्ये हे 2 पिनल क्रोडे गीता भागवत ह्या ग्रंथानुसार माझा परमार्थ प्रमाणे म्हटले पवित्र आहे. तरी हे जग मला नाव ठेवतं, मी काय करू म्हटले. घरचे सुद्धा मला विष देण्यापर्यंत आले. काय सांगावं महात्म्यांना. एकाच वेळीमध्ये उत्तर दिलं रामानंदाने. ऐका ते उत्तर. म्हणले, मीरा कस हा खऱ्या सोन्यालाच लावला जातो म्हणले, बेंटेक्सला नाही. विठाला विठाला खऱ्या साधूला त्रास होणार म्हणजे होणार. कलियुगामध्ये होणार निश्चित आहे. आतापर्यंत तसं घडलं आणि इथून पुढे घडणार. पण जितका त्रास होईल तेवढा साधू उजळत असतो. संत तेती संत सुशी जगाचे आघात. संताला दुःख होत नसतं. ते आपल्याला तसं वाटतं, कारण ते देहातीत अवस्थेत गेलेले असते, म्हणून संताला दुःख होत नसतं. संतही भजनात हरिपाठात एखाद्या माता मावल्या हरिपाठामध्ये जर नाचले तर लोक म्हणतात बाहेर नाचतात म्हणले. तिथं इकडं बाहेर वराती तिकडं नाचलेलं चालतं हो. कारण कलियुगामध्ये कली मातलाय. कलियुगामध्ये असंच घडत असतं. संतांची आता फक्त झटका पाहिजे. कलियुगात झटका पाहिजे. सगळे मंडळी आता वैज्ञानिक आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. जगातामध्ये काय घडतं आज लगेच काय TV आहे, पेपर आहे. करती हेळण संतांची. खरा साधू कळत असतो का कलियुगामध्ये. साधू कळतो कधी. एखादी पुण्यतिथी झाल्यावर, मंदिर झाल्यावर. साधू ओळखावा मरणी. एक दिवस महाराज म्हणले शिष्याला, तू काय आज म्हणले भिक्षाला जाऊ नको, मी जातो म्हणले. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणले महाराज समाज सगळं विस्कळीत झालेलं आहे म्हणले, तुम्ही जाऊ नका, तुम्हाला तर वाढू शकत नाही म्हणले. असं कसं काय होईल, मी तुझा गुरु आहे का, तू मा गुरु आहे म्हणले. तू आज आश्रमावर थांब. गेले मच्छिंद्रनाथ. प्रत्येक दरवाज्यावर गेले. ओम भिक्षाम देही, काहीतरी द्या म्हणले. मग तुम्ही ब्रह्म दिखातो बोले. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर तुसोनी. मी तुम्हाला ब्रह्म दाखवतो, फक्त एक मुठभर आठा लाव म्हणले. अरे तू जर ब्रह्म दाखवतो, तू जर देव दाखवतो म्हणले, तसा घरोघर काय फिरला असता म्हणले. अख्खं गाव फिरले, त्यांना मिळालं नाही काही. गेले परत म्हणले महाराज कुठे भिक्षा. म्हणले बाबा तू म्हणलं तसंच झालं, चला म्हणले माझ्या बरोबर. सकाळची वेळ, भोकरमध्ये हे गर्दी.
सकाळी 9 9:30चा टायमिंग. हे चौकामध्ये गुरु शिष्य गेले, म्हणले तुम्ही आता लांबून मजा पहा म्हणले झटका. मग काय गोरक्षणा तिथं पारावर बसले, नासन लावलं, जे असे हवेवर वर तरंगले ना, हे कडकड टाळ्या काय, कोण पैसे, कोण काय, तर काय काय सगळे 2-3 असे प्रयोग केल्यानंतर चला महाराज आमच्याकडं, चला महाराज आमच्याकडं. खरा साधू कलियुगामध्ये नाही. चंद्रामृत सुखी सेवेल, सागर हेळा मात्रे तरवेल नाही, तरी त्या साधूची भेट न होईल गा विठाला विठाला. नाही म्हणले, 3 दृष्टांत दिले. चंद्रामृत सुखे सेवे, रवी असता जाता धरवेल, सागर हेळा मात्रे तरवेल. म्हणून महाराज गणपती बाप्पाचं स्तवन करता सगळे यावं, सगळ्यांना दर्शन द्यावं. गणपती बाप्पा आले, परंतु जसं महाराजांनी भगवंताचं वर्णन केलंय, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयन, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सकलय उतरे. गणपती बाप्पा आले, पण या अलंकारासहित आले असे महाराज 3ऱ्या चरणात सांगतात. चरणामध्ये महाराजांनी भगवंताच्या अलंकाराचं वर्णन केलंय. ज्या भगवंताच्या कृपेने आपण इथवर आलो, त्या भगवान परमात्म्याचं एकदा सगळे मोठ्या प्रेमानं भजन करून, कारण सगळ्यात महत्वाचं आपलं बॅलन्स जर असेल तर नामस्मरण आहे. हे मंडळींचं तर भजन करणं, पण सगळ्या मंडळींनी एकदा पांडुरंग परमात्म्याचं मोठ्या प्रेमानं भजन करू. विठोबार खुमाई विठोबार अभंगाचं तात्पर्य असं आहे. आता आपण जो हा उत्सव करतो 10 दिवस, कधी 11 दिवस, ही एक ट्रेनिंग आहे. ज्या वेळेस नोकरीला घेतलं तर ट्रेनिंग आयुष्यभर असते का? कधी असती? काही दिवस ट्रेनिंग असते. आता हे 10 दिवस पारायण असन, कथा असन, कीर्तन, या निमित्तानं आपण भक्तीला लागावं. कोणाला कशाचा फटका बसन, कोणाला कशाचा एखाद्या कीर्तन करायचा.
भक्तीला लागावं, पवित्र तुळशीची माळ घालावी, पवित्र जीवन जगावं आणि आपला गणपती आपल्याला कळावा बरं का. ही एक ट्रेनिंग आहे, एक सुरुवात आहे, आपल्याला एक संस्कार आहे, ही टिळकांचे उपकार आहे आपल्यावर. कुठं नाचत होते आपले लोक आणि त्या काळात समाज एकत्र करण्याकरता ही टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आहे. तो आज तागायत या मंडळीने टिकून ठेवला, यांचे आपल्यावर उपकार आहे. सगळ्या अभंगाचं तात्पर्य तो भगवान परमात्मा आपल्या हृदयात यावा. गणपती इथं बसवायचा आहे आपल्याला. हा गणपती आपण आता बुडवणार आहे, पण हा गणपती बुडवल का? जनाबाईना भगवंताला कुठं साठवलं हो? बहिरंग परमार्थ किती वेळ टिकत असतो. एक सुरुवात येते, सगुण भक्ती आपल्याला करावाच लागल, परंतु अंतरंग भक्तीशिवाय ज्ञान देव म्हणे भजा आत्म देवा अखंडित सेवा करा त्याची. सावता बाबांनी सुद्धा भगवान परमात्म्याला बाहेर तर पाहिलंच, पण आपल्या अंतकरणात ठेवायचं म्हणजे काय? या प्रवर हॉस्पिटलला सगळं फ्री आहे, इथं फाडायचं, आतमध्ये गणपतीची मूर्ती बसवायची, पुन्हा शिवून घ्यायचं. साठवलं भगवान परमात्मा. कशाला वार्यान, कशाला कीर्तनन, कशाला ज्ञानेश्वरीन, कशाला काय माळीन भानगडी लागत नाही ना. धन्य त्याची माता, धन्य त्याचा साठवलेला बाबा त्याचा, साठवलेला बाबा त्याचा. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरीला माळियाचा. त्यांना धन्यता ज्यांनी अंतकरणामध्ये चित्तामध्ये म्हणजे आमच्या चित्तात आहेच तो, पण चित्त ज्या वेळेस आपलं सत्संगाला आल्यानंतर निर्मळ होतंय. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. 3 दिवस प्रक्रिया सांगितल्या. मल दोष, विक्षेप दोष, आवरण दोष तो भगवंताच्या सेवेनं जात असतो. भगवंताच्या चिंतनानं तो दोष गेल्यानंतर आपल्याला खरं भगवंताचं स्वरूप, स्वस्वरूपाची ओळख होती. खऱ्या अंतकरणामध्ये जो भगवान परमात्मा, किती सोप्या भाषेत सांगितलं, काया ही पंढरी आत्मा हा. अरे आत्माच गणपती, आत्माच गणपती. त्या गणपतीची ओळख करा, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. त्याने तर मग पांडुरंग म्हणायला पाहिजे होतं. नामदेवरायांचा अभंग आहे ना, चौयुगाचा भक्त नामा उभा. ते म्हणतात याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. तुकोबरायांच्या जीवनातला 1-2 मिनिटं तुम्हाला प्रसंग सांगतो. साधूचं जीवन कसं अद्वैत स्थितीत गेलेलं असतं. तुकोबरायांची कीर्ती पसरली, वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप. कीर्तिमुख त्याचे, त्यांना एक कार्ड वाटायची गरज नव्हती. त्यांची जाहिरात म्हणले, माझी जाहिरात तो बाबा करतोय. पांडुरंग कीर्तिमुख त्याचे पांडुरंग. कुठेही त्यांचे अभंग जिकडे तिकडे त्यांचा हे झाल्यानंतर छत्रपती कीर्तन यायला लागले. महिमा वाढला, अधिकार वाढल्यानंतर त्यांची कीर्ती चिंतामणी देवांच्या कानावर गेली. चिंचवड अधिकारी महापुरुष ते बी, त्यांना बरेच प्राप्ती झालेली होती, पण तुकोबरायांचा अधिकार सगळा महाराष्ट्र विरोधक ज्यावेळेस गुणगान गातो ना शास्त्री सारखा, त्यावेळेस आणखीच तुकोबरायांचं वैभव वाढल्यानंतर ही कीर्ती गेली चिंतामणी देवांकड. म्हटले एकदा आपण पाहू तरी काय भानगडे. ज्यावेळेस अनगडशाचा वगैरे तो सगळा विषय आपल्याला माहिती आहे, पण ज्या वेळेस तो अनगडशा चिंतामणी देवांकडे गेला, त्यालाही सिद्धी प्राप्त होत्या, चिंतामणी देवांनाही सिद्धी प्राप्त होत्या आणि तुकोबरायांच्या चरणापाशी सगळ्या लोळतच होत्या. त्या अनगडशाला असं वाटलं माझ्यासारखा सिद्ध महापुरुषच कोणी नाही या जगात. त्याला थोडा गर्व झाला. तुकोबराय काय सामान्य दिसतात म्हटले. चिंतामणी देवाकडे आला, भिक्षा अंदेही, त्याच्याकडे कटोरा होता. कटोरा भरके लाव बोले.
आता ते काय श्रीमंत तिथं भयंकर ऐश्वर, ते वाढलं कटोरा काय भरत नाही, भरपूर वाढलं. चिंतामणी देवांकडे घरानं गेलं, अरे काय असं ते भंडारातून वाढा म्हणले, वाढलं का ते कटोरा काय भरा ना, आता कटोरा तर एवढाच सिद्धी होती ना, सगळं वाढलं. ते म्हणायचे कटोरा भरके लाव, कटोरा काय भरला नाही. मग त्याला आणखीच वाढला अभिमान नाही का. आपल्याला जोड कोणी गायक नाही भेटल्यावर मग काय पाहिजे. तात्पर्य त्याला आणखीचे वाढलं. ते नेमकं आलं देऊला. देऊला आल्यावर तुकोबराय काय घरी नव्हते. भंडारा डोंगरावर भगवंताच्या चिंतना करता, परंतु आई साहेबांचं दळण चालू होतं. हे गेले दरवाजामध्ये, ओम भिक्षां देही. मग त्यांची मुलगी भागीरथी आली, तिथूनच एक असं मुठभर पीठ घेतलं दळणाचं. आई म्हटली कुठं चालली, आतावर थोडं हाणलं, ते पीठ कमी झालं, तरी थोडं उरलं. गेले आणि त्या कटोऱ्यात टाकलं. ते कटोरा असं भरून जावं खाली उमदळलं ना, आला ठिकाणीवर. तो असं वर चालत होता हायवर, तो आता खालीवर आला. ते म्हणले त्याला काय माहिती तुकोबराय काय, कोणी म्हटले तुकोबरायची कन्या जर एवढी म्हणले पॉवरफुल, तुकोबराय कशी असतील. विठाला विठाला. ही बातमी चिंतामणी देवांच्या कानावर गेली. चिंतामणी देवाने शिष्य पाठवले, काही करा पण तुकोबरायांना घेऊन या, एक रात्रीपुरते तरी घेऊन या. तुकोबरायांना घेऊन आले. चिंतामणी देवाने पाठवल्यानंतर आले तुकोबराय. त्यांची पूजा चालू. गणपतीचे उपासक अधिकारी ऐश्वर्य पूजा करत होते. पूजा करत असताना फुलं सुकलेले होते आणि माळ्यावर रागवत होते. अंतकरणामधून सगळं मनातल्या मनात चालू होतं. तुकोबराय आले आणि उशीरवर बसलेले होते. पूजा वगैरे आवरली, पाणी टाकायला बाहेर आले. महाराजांना बघितलं, म्हणले महाराज कधी आले, कधी आले, कधी आले. देव सारावे परते, संत पूजावे आरते. म्हणले तुम्ही त्या माळ्यावर रागवत होते त्याच वेळेस आलो म्हणले. बसला पहिला फटका. ठीक आहे म्हटले, आता पूजा वगैरे होईल, आरती होईल, प्रसाद होईल आणि प्रसाद घेऊन तुम्ही जा म्हटले. आरती चालली. मोठ्या वैभवामध्ये आरती चालल्यानंतर महाराज म्हणले गणपती बाप्पा इथं नाही म्हणले. आता गणपती बाप्पा इथं नाही म्हटले, तुमचं सगळं चाललंय म्हणले. असं कसं काय होईल म्हणले. गणपती बाप्पाचा एक भक्त समुद्रात होडी बोडायला लागली, त्यांनी धावा केला, तेव्हा बाप्पा त्याला वाचवायला गेले म्हटले. पूजा वगैरे झाली. पितांबर पाहिला तर ओला झालेला होता, खारट वास येत होता. दुसका फटका बसल्यानंतर लोटांगण घातलं. म्हणले महाराज तुमचा अधिकार फार मोठा आहे, पण आता तुम्ही जेवून जा म्हटले. भोजन घेऊन जा, देवाच्या प्रसादे करारे भोजन. आता या कीर्तनानंतर होणारा प्रसाद आहे हा. म्हणले मी प्रसाद घेतल्याशिवाय आता जातच नसतो म्हणले. ताटं वगैरे सगळं आता तिथं काय वैभव मोठं, ताटं वगैरे सगळी वाढली पंक्तीला असे. महाराज म्हणले अजून 2 पात्र ठेवा. त्यांना असं वाटलं महाराजांबरोबर कोणी येणार असतील, टाळकरी वगैरे, कीर्तन वगैरे असं काहीतरी. त्यांनी 2 पात्र वाढले. वाढी पूर्ण झाली, श्लोक झाला. म्हटले महाराज हे 2 पात्र, म्हणले एक गणपती बाप्पाला आणि एक आमच्या पांडुरंगाला. तुम्ही गणपतीचे उपासक, तुम्ही बाप्पाला बोलवायचं, आम्ही पांडुरंगाला बोलवतो. म्हणजे हे कुठं शक्य आहे का. प्रत्यक्ष गणपती कसे काय येतील म्हणले. काय येणार नाही म्हणले. आयुष्यभर आपण भगवंताची सेवा केली, पिंड पदावरी दिला पोल्या करी, हे शरीर ओवळून टाकलंय म्हणले, काय येणार नाही म्हणले. नाही म्हणले महाराज, हात जोडले. म्हणले आमचा एवढा अधिकार नाही म्हणले. म्हणले मग मी बोलू का गणपतीला. तुमची आज्ञा असेल तर मी गणपती, पण तुमची आज्ञा पाहिजे. हो म्हणले महाराज, तुम्ही जर गणपतीनं बोलाल तर आमचं दर्शन होईल ना, आमचं जीवन कृतार्थ होईल. आयुष्यभर केलेल्या सेवेचं आमचं फायनल परीक्षेत पास होऊ ना म्हणले आम्ही. विठाला विठाला. ठीक आहे म्हणले. बाप्पाचं आवाहन केलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी सर्व कार्येषु सर्वदा. त्यांच्या ठिकाणी भेद 2 नाही जे, फक्त आपल्या करता ते अनंत रूपे अनंत वेशी देखिले त्याशी. बाप रखुमा देवीवर खुन बाणली कैसे. गणपती बाप्पा पायी घागऱ्या वाजते. हे ऐश्वर्यामध्ये गणपती बाप्पा लगेच जेवायला. म्हणले आता पांडुरंग, पांडुरंग तर उपास्य दैव, त्याला काय. पांडुरंगाची आराधना केली. पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पांडुरंग परमात्मा आले. श्लोक झाला आणि सगळे मंडळी जेवायला बसले. पण तिथं प्रसंग असा घडला, पात्रावर
पदार्थ कमी होत होते, लाडू संपत होते, भात संपत होते, पण बाकीच्या मंडळीला कोणीच दिसत नव्हतं. पण महाराजांना आणि चिंतामणी देवांना बाकी प्रत्यक्ष गणपती बाप्पाचं सगुणात दर्शन, पांडुरंग परमात्म्याचं सगुणात दर्शन का? अधिकार. आपण ह्या दृष्टीनं भगवंताला पाहायला निघालो नाही. अधिकार, कृतार्थ जीवन झालं, कृतार्थ जीवन झालं. आणि मग त्यावेळेस चिंतामणींच्या लक्षात आलं का तुकोबरायांचा अधिकार इतका मोठा आहे का यांच्या ठिकाणी भेद नाही, हे सगळं एक तत्व आहे असं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. शोधून पाय तुका म्हणे शोधून
तुका म्हणे पाहे पाहे विठ्ठल गणपती तुझा, ही अनुभूती आपल्याला यावं, हीच गणपती बाप्पानं आपल्यावर कृपा करावी, ही त्याच्याकरता आपली सेवा आहे, नाही का. म्हणून सर्व मंडळींना धन्यवाद. आता इथं कार्यक्रमाला भात केला असेल ना, प्रसादाला भात केला ना, मग शिजलेला एक शीत पाहिलं का अख्खा तासा पाहिला. पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरिवीन सारा व्यर्थ, ब्रह्मांडाचा मालक ह्या पिंडामध्ये, याची जर आपल्याला ओळख झाली ना, याचं जर दर्शन झालं, कारण निव्वळ सगुण साक्षात्कारांना नामदेवरायांचं काम नाही झालं, म्हणून देवळ्या जीवनामध्ये त्यांचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळालं. जर पिंडातल्या भगवंताचा गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन झालं ना, 18व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. मग आपल्यावर खरी भगवंताची कृपा, आपल्याला समाधान, शांती, सुख प्राप्त होणार. ही खरी भगवंताची कृपा आहे. हे बाकीचं अन्न मान धन येतो प्रारब्धातील. आपल्याला जर खरी शांती प्राप्त झाली, आपल्याला जर खरं वैराग्य प्राप्त झालं, आपल्याला विवेक प्राप्त झाला, समजायचं भगवंतानं आपल्यावर कृपा केली. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ, तया म्हणती भगवंत. हे भगवंतांना एक जरी आपल्याला दिलं तर आपलं जीवन कृतार्थ होत असतं. म्हणून गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करू आपण सगळे मंडळी. सगळ्याच मंडळींना धन्यवाद. आज सोन्याचा दिवस म्हणावा लागेल, एवढी मंडळी एकत्र आली, एवढी महाराज मंडळी, गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य, सर्व मंडळींना धन्यवाद. सर्व परमार्थ प्रेमी मंडळी, लांब लांबून आलेले आमच्या गुरु आई सुद्धा आल्यात गावातून. सर्व तरुण मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले, कारण ही सेवा गणपती बाप्पामुळेच घडलेली. आमच्या इथं गणपतीचा कार्यक्रम आयत्या वेळेस महाराज आले नाही, आणि आमच्या इथं भजनी मंडळ भयंकर टाईट फिट प्रसिद्धी त्या भागामध्ये, बाबाच आले नाही. हे मंडळी म्हणले मग कीर्तन करायचं. ऐन वेळेस केलं ना उभं 10-12 वर्षापूर्वी, ऐन वेळेस ती भगवंताची इच्छा, हे सगळं गणपती बाप्पाच्या इच्छेनं घडतं. म्हणून हे सगळी आता सुद्धा सेवा झाली. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठले. हे फक्त समर्थ सद्गुरूंची कृपा आहे झालेली सेवा. गणपती बाप्पांच्या चरणी, समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर